नांदेडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला डांबून ठेवलेल्या उमेदवाराची पोलिसांनी केली सुटका। बिलोली नगरपरिषद निवडणुकीतील धक्कादायक प्रकार। जळगावच्या जामनेरमध्ये शिवसेनेच्या 2 उमेदवारांचे अर्ज मागे घेत दोन्ही उमेदवारांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मंत्री मंगल प्रभात लोढांचं पोलीस आयुक्तांना पत्र। आमदार असलम शेख यांनी कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप। अवैध बांधकामावरील कारवाईत अडथळे आणल्याचा आरोप। पिंपरी चिंचवड पालिकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। 17,13,089 इतकी मतदारांची संख्या तर 5,21,802 मतदार वाढल्याची माहिती। मतदार याद्यांची आता तपासणी होणार। मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी सौदी अरेबियासारखा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करावा। माजी आमदार आसिफ शेख यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये खोटे पुरावे देऊन जन्म प्रमाणपत्र काढणाऱ्या 29 जणांवर गुन्हा दाखल। कागदपत्रांमध्ये तारखांची तफावत आणि चुकीची माहिती। सिटी चौक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। वाशीमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। 2 गावगुंडांनी शाळेची बस अडवली। बस अडवत दहशत माजवल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल। नागपूरमध्ये 75 ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांचं काम बंद आंदोलन। गेल्या 4 महिन्यांपासून मानधन नसल्यानं काम बंद आंदोलनाची भूमिका। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाकडून तरुणीवर अत्याचार। तरुणीला लग्नाचा आमिष दाखवत केला अत्याचार। या प्रकरणी पोलिसांकडून पोलीस उपनिरीक्षकाला अटक। ब्राझीलमध्ये COP30 हवामान परिषदेत लागली आग तर आगीमध्ये 13 जण जखमी। भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव देखील होते या परिषदेला उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।